ज्यांच्या नावाची आणि धडक कारवाईची सध्या जोरदार सगळीकडे चर्चा सुरू आहे असे एफडीएचे म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं नाव आणि त्यांच्या कामगिरीच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. हेच आहेत तुकाराम मुंढे, महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा, ज्यांनी UPSC मध्ये ऑल इंडिया रँकिंग 20 मिळवलं आणि 2005च्या बॅचचे IAS ते बनले. महाराष्ट्राची पब्लिक ज्यांना सिंघम IAS म्हणून ओळखतात, पण या देशात खरं बोलणं आणि इमानदार असल्याचं त्यांना बक्षीस म्हणून माहिती काय मिळालं? 21 वर्षांच्या करिअर मध्ये 25 वेळा ट्रान्सफर. का? तर ते रूल्सच्या पुढे कोणत्याही नेत्याचं किंवा कोणत्याही करोडपतीचं काहीच ऐकून घेत नाही. 25 मे 2026 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील FDAचा चार्ज घेतला आणि त्यांनी आल्या आल्या लगेचच भेसळखोरांची जी लंका लावली आहे ती प्रत्येकाला माहिती पाहिजे. रेट सुरू असतानाच मार्केटमध्ये दूध आणि पनीरचं सप्लाय कमी झालं. याचा अर्थ कळाला असेलच. जे एक्स्ट्रा सप्लाय गायब झालं ते नकली विषच होतं हे महाराष्ट्र आतापर्यंत खात होतं. FDAच्या भीतीनं भेसळखोर दूध नाल्यामध्ये फेकतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असेल, तुम्ही पाहिलं असेल. भेसळखोरांमध्ये भीती इतकी वाढली की दूध विकणं सोडा, ते सगळं फेकण्यात आलं. आईस्क्रीम पार्लरमध्ये देखील उंदरांचा वावर, घाण आणि खराब माल सापडला. हे तर सगळं आहेच, पण आपल्या प्रत्येकाच्या घरात जे दूध येतं, जे लहान मुलांनाही दिलं जातं, त्यामध्ये डिटर्जंट, शॅम्पू आणि पाम ऑइलची भेसळ करून त्याला मार्केटमध्ये विकलं जातं. दूध हे फक्त एक प्रोडक्ट नाहीये, अनेकांसाठी ते गरजेचं आहे. यामध्ये भेसळ म्हणजे सगळ्यांच्या जीवाशी खेळ करणं आहे. ब्लिंकिटवर कारवाई झाली, अमेझॉनच्या काही स्टोअर्सवर कारवाई झाली. इतकंच नाही तर आता विमलच्या ऍडमुळे शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना FDAनं नोटीस पाठवली आहे. पान मसाल्याच्या ऍड वरती 2012 पासून बंदी असताना देखील ऍड सुरू आहेत, विक्री सुरू आहे. जो चिली पनीर कालपर्यंत लाल होता त्याचा रंग उडाला. जे पनीरच्या नावावरती फेक रबर विकत होते त्यांचं काम बंद करून टाकलं. शाळेत आणि शाळा परिसरामध्ये जंक फूड विकलं जात होतं त्यावरती रिस्ट्रिक्शन लावलं. हॉटेलमध्ये सफाई अभियान सुरू झालं. हॉटेलवाले आता वॉटर बॉटल विकू शकणार नाही. हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत देणं हे बंधनकारक करण्यात आलंय आणि हॉटेलमध्ये बोर्ड लावावं लागेल की इथे फ्री पाणी मिळेल. न्यूजपेपरमध्ये खाद्यपदार्थ देणं बंद झालं आणि हॉस्पिटल आता आपल्या पेशंटला आपल्या फार्मसीमधून औषध घेण्यास भाग पाडणार नाही. तसेच पूर्ण औषधाची जी स्ट्रिप्स असते ती खरेदीची सक्ती करू शकत नाही. यावेळी जेव्हा हायकोर्ट म्हणाला की फक्त प्रायव्हेट वरती रेड का मारताय, तेव्हा त्यांनी हायकोर्टच्या कॅन्टीनवरच रेड मारली आणि 3 पैकी 2 कॅन्टीन बंद पाडली. थोडक्यात काय, तर कोणी नियम तोडले तर डायरेक्ट लायसन्स रद्द केलं जाणार. तुकाराम मुंढे यांनी महिनाभरामध्ये 1100हून अधिक हॉटेल संस्थांची तपासणी करून शेकडो अस्वच्छ आस्थापने सील केले, तर 3 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर गुन्हे दाखल केले. एकट्या ऑफिसरमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांची झोप उडाली आहे. यामध्ये आता टोटल 5755 IAS अधिकारी आहेत. जर हे सगळेच असं काम करायला लागले तर आपला देश कुठल्या कुठे पोहोचेल. पण सरकारचा आपला एक पार्लिमेंट डेटा सांगतो की IAS अधिकाऱ्याच्या विरोधात दर आठवड्याला 11 भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतात. म्हणजे ज्यांना सिस्टम सुधारण्यासाठी नेमण्यात आलं त्यांच्यातले जे काही लोक आहेत ते अधिकारी आपल्या सिस्टमलाच आतून संपवतात. पण मुंढे सरांची अशीच धडक कारवाई सुरूच राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये मुंढे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत असं लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.